नमस्कार. आफ्टर मॅरिड लाईफ भाग 2. मी तयार झाले होते लग्नासाठी, कारण घरातले सर्वजण म्हणत होते मुलगा छान आहे, फक्त त्याला बघून जाऊ दे. सर्वांना मुलगा खूप आवडला होता फोटो बघून, कारण मुलगा दिसायला सुंदर होता, चांगल्या घरचा, जॉब देखील होती. पण माझं अजूनसुद्धा मन नव्हतं. खरं तर मला करायचं नव्हतं, पण काय करणार, या दुनियेची रीत आहे. प्रत्येक मुलीला आपलं घर सोडून जावं लागते. मला फक्त एवढंच माहिती होतं की मला एवढ्या लवकर लग्न नाही करायचं. मी माझ्या परिवारापासून कसं दूर राहायचं, कधी त्यांच्यापासून एक दिवस दूर न राहणारी मुलगी आता कसं राहील, हेच मनात विचार येत होते. आणि माझे काही वेगळे विचार होते, तर माझ्या परिवाराचे काही वेगळे विचार होते. सर्व खूप आनंदी होते. घरात 2 दिवसापासून तयारी चालू होती. पाहुणे येणार, त्यांच्यासाठी काय बनवायचं, काय करायचं हे चालू होतं. पण बाकी मुलींनी सारखं माझं काही नव्हतं. येणार येऊ द्या असंच होतं. बाकी मुलींचं कसं असते ना, उद्या पाहुणे येणार, माझी तयारी बाकी आहे, मी कुठली साडी नेसू, त्यावर सर्व सारखं सामान मिळेल का, मला ब्युटी पार्लर, मला जायचं राहिलं, मी छान दिसेल का, मला उद्या काय विचारतील, त्यांच्यासमोर येईल का सर्व सांगता, हेच विचार करून मुली परेशान असतात. पण खरंच या गोष्टीपासून खूप दूर होते. मला पाहुणे बघायला येणार, मी असं ऑफिसमध्ये सांगितलं आणि 1 दिवसाची सुट्टी घेतली. ना कुठली तयारी केली, ना पार्लरला गेले. शेवटी तो दिवस आला. डिसेंबर महिना होता. डिसेंबरच्या शेवटच्या तारखेला मला बघायला आले. जास्त कोणी नव्हतं, पण नवरदेव मुलगा, त्यांचे मामा आणि त्यांचा जिवलग मित्र सोबत आला होता. जसं साधेपणाने होईल तसं मी त्यांचं स्वागत केलं. आपल्या महाराष्ट्रामध्ये कसं पाहुणे आल्यानंतर पाय धुण्यासाठी पाणी देतात, अगदी तसंच केलं. पाहुणे थोडे दूरचे होते, त्यामुळे घरात आल्यानंतर सर्वात शी ओळख करून केली आणि पाणी प्यायला देऊन थोडं चहा पीत गप्पा झाल्या. त्या गप्पामध्ये माझ्या घरचे सर्व मोठे नवऱ्या मुलाला प्रश्न विचारत होते. त्या प्रश्नांमध्ये फक्त त्या मुलाचा स्वभाव ओळखण्याचा प्रयत्न करत होते. जसं फोटोमध्ये मुलाला बघितलं त्यापेक्षा ही तो दिसायला रुबाबदार होता, चांगला पोस्टवर होता, काय म्हणतात त्याला, वेल एज्युकेट होता. त्यांच्या बोलण्याची पद्धती सर्व बघून घरचे खुश झाले. त्यांना मोठा जावई मिळाला, तसा छोटा पण मिळाला. त्याला बघून सर्वांना वाटलं हाच आपल्या मुलीसाठी योग्य आहे. गप्पा चालू होत्या. मग जेवणाची तयारी केली, ताट वाढायला घेतली. स्वयंपाक असा माझ्या आईने अगदी रुचकर केला होता. वरण भात, भाजी, पोळी, कोशिंबीर, पापड, लोणचे आणि सोबत 1-2 चटण्या आणि थोडं गोड म्हणजे लाडू. सर्वांना जेवण वाढून दिलं. आणि तशी माझी आई, आत्या, मोठी आई, आजी या सर्व जण वाढत होत्या जेवण. जसं होत आलं, मग मला शेवटी लाडू वाढायला सांगितलं. मी सर्वांना वाढून आले. जेवण झाले आणि सर्वजण बसले. मुलीला बोलवा असं मुलाचे मामा बोलले. तसं मी समोर आले. मेकअप असा काही नव्हता केला, साधी लाल रंगाची साडी नेसली आणि आले समोर. जसं मुलीला एखादा पेपर द्यायचं असे प्रश्न विचारण्यासाठी सुरुवात झाली. नाव सांगायला सांगितलं. मी सांगितलं. नावापासून सुरुवात केली त्यांनी. मीही सांगत गेले. मला विचारलं, तुला परिवार कसा पाहिजे? मी सांगितलं, असं कुटुंब पाहिजे मला, असा मोठा परिवार. माझं हे वाक्य ऐकून त्यांना छान वाटलं, खुश झाले सर्व. आता मुलाची बारी होती. तो मला प्रश्न विचारणार होता. त्याने तसे काही प्रश्न विचारले नाही, पण होते सांगेल पुढच्या भागात. असंच वाचत राहा आणि मला असंच प्रोत्साहित करत राहा. आजची कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.